नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं धन मराठीमध्ये स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक सिंपल सेटअप बघणार आहे, जो स्टॉकसाठी, इंडेक्ससाठी, सर्व टाईपच्या मार्केटसाठी. हा म्हणजे तुम्ही इंट्राडे ट्रेडर असेल, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असेल, सगळ्यासाठी हा सेटअप यूज होतो. तर सेटअपचं नाव आहे इनसाइड कॅन्डल. आता तुम्ही खूप वेळा इनसाइड कॅन्डलबद्दल ऐकलं असेल, पण एक्झॅक्टली हा कसा वर्क होतो किंवा परफेक्ट कुठे एंट्री मिळते किंवा असे परफेक्ट इनसाइड कॅन्डलवर कसा ट्रेड प्लॅन करायचा, हे सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. तर सगळ्यात पहिला हा सेटअप स्टॉक आणि इंडेक्समध्ये दोन्ही पण ठिकाणी वर्क होतो. स्टॉकमध्ये जर तुम्ही करत असेल तर हा सेटअप इंट्राडेसाठी खूप चांगला याचा रिझल्ट आहे, म्हणजे तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग याच्या अकॉर्डिंग करू शकता. इनसाइड कॅन्डल सेटअपसाठी किंवा स्ट्रॅटेजीसाठी मी पर्सनली तुम्हाला 5 मिनिट किंवा 15 मिनिटचा टाईम फ्रेम सजेस्ट करेन. मी पर्सनली 5 मिनिटावर जास्त फोकस करते. तुम्ही इंडेक्समध्ये जर ट्रेड करत असेल, निफ्टी किंवा बँक निफ्टी करत असेल, तर निफ्टीसाठी तुम्ही ATM किंवा इन द मनीवाले ऑप्शन त्यासाठी चूज करू शकता. त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचे ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. सिंपल ह्या सेटअपसाठी काय करायचं, जास्त काही हा कॉम्प्लिकेटेड सेटअप नाही आहे. हा एक कॅन्डल थ्योरीच्या बेसवर सेटअप आहे. जेव्हा पण तुम्ही कॅन्डलचा इन डिटेल स्टडी करता, तेव्हा तुम्हाला ह्या सेटअपबद्दल इन डिटेल कळतं. आता ह्या सेटअपमध्ये काय काय गोष्टी रिक्वायर आहे, त्या सगळ्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी अजून जर तुम्ही धन मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर धन मराठीला पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा येतील. चला स्टार्ट करूया. स्क्रीनवर tv.dhan.co लॉग इन केले. सिंपल हा आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म धनच्या मध्येच इनबिल्ड हा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतो. रँडमली या सेटअपसाठी जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला बोलले होते, 5 मिनिट किंवा 15 मिनिटाचा टाईम फ्रेम फॉलो करायचा. तर आता आपण 5 मिनिटामध्ये कसा ट्रेड घेणार आहे किंवा 15 मिनिटमध्ये कसा ट्रेड बघणार, ह्या दोन्ही पण गोष्टी बघणार आहे. आता तुम्ही जर वर्किंग असेल तर तुमच्यासाठी 5 मिनिट टाईम फ्रेम जास्त बेस्ट आहे, कारण याच्यात तुम्हाला ट्रेड हे फास्टली मिळतात. तर याच्यासाठी करायचं का, रँडमली एक स्क्रीनवर माझा स्टॉक आहे. तर इथे जेव्हा मार्केट ओपन झालं, इनसाइड कॅन्डल म्हणजे काय असतं, मी तुम्हाला त्याच्या रिलेटेड पहिल्यांदा एक्सप्लेन करते. एखादी कॅन्डल बनते, जशी फॉर एक्झाम्पल ही एक कॅन्डल क्रिएट झाली. ह्या कॅन्डलच्या आतमध्ये नेक्स्ट एक छोटी कॅन्डल क्रिएट होती आणि अजून 1 किंवा 2 कॅन्डल क्रिएट होतात. ते म्हणजे आता तुम्ही बोलणार 3 कॅन्डल मिनिमम रिक्वायर आहे किंवा 4 रिक्वायर आहे, अशी काही कंडिशन नाही. 2 पण चालेल, 3 पण चालेल, 4 पण चालेल, किती पण चालेल, कंडिशन नाही. पण एक मोठी कॅन्डल बनती. जसं की मार्केटमध्ये काय मोठी रॅली आली आणि त्या रॅलीनंतर छोट्या छोट्या कॅन्डल बनायला स्टार्ट झाल्या, म्हणजे एकदम अप मार्केट गेलं आणि ते अप मूव्ह नंतर छोट्या छोट्या कॅन्डल जेव्हा बनायला स्टार्ट होता, त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन असतं की बायरला स्टॉकला वरती घेऊन जायचं का सेलरला मार्केटला खाली घेऊन यायचं, हे थोडं कन्फ्युजन क्रिएट करतं. त्यावेळेस असा इनसाइड कॅन्डल सेटअप तिथे क्रिएट व्हायला स्टार्ट होतं. तर तो सेटअप क्रिएट झालाय, हे कसं आयडेंटिफाय करायचं. जसं तुम्ही ही कॅन्डल बघू शकता किंवा ही कॅन्डल बघू शकता. याच्या आतमध्ये दोन्हीमध्ये पण कोणतीच कॅन्डल नाही. सेम ॲज इट इज ह्या सेटअपला पण, म्हणजे कंटिन्युअसली हा स्टॉक नॉनस्टॉप अप गेला. अप गेल्यानंतर इथे एक कॅन्डल क्रिएट झाली. ती कॅन्डल तुम्ही बघू शकता. इथे अपला गेल्यानंतर एक कॅन्डल क्रिएट झाली आणि त्या कॅन्डलच्या आतमध्ये, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला एक्सप्लेन केलं होतं, छोट्या छोट्या कॅन्डल बनायला स्टार्ट होतात. त्याला आपण ॲक्च्युअली इनसाइड ट्रेडिंग सेटअप बोलतो किंवा इनसाइड कॅन्डल ट्रेडिंग सेटअप बोलतो. तर सिंपल त्याचं हाय आणि लो, जी शार्प रॅलीवाली जी कॅन्डल होती तिचा आपण हाय आणि लो मार्क केला. आता त्या कॅन्डलची काही डेफिनेशन नाही आहे, ती कितकी मोठी हवी, कितकी मोठी नको आहे. जेवढी असेल बस त्याच्या आतमध्ये कॅन्डल बनल्या पाहिजे. जसं की ही कॅन्डल त्याच्या आतमध्येच बनली, सेकंड कॅन्डल पण त्याच्या आतमध्येच बनली, थर्ड पण त्याच्या आतमध्ये बनली, म्हणजे हा एक्झॅक्टली इनसाइड कॅन्डलचा सेटअप क्रिएट झाला आहे. आता ट्रेड कसा घेणार, जेव्हा पण हा इनसाइड कॅन्डलचा सेटअप क्रिएट होतो ना, त्यावेळेस होतं काय, मार्केटमध्ये एक अप मूव्ह आलेला असतो किंवा एक डाऊन मूव्ह आलेला असतो. त्यावेळेस मार्केट थोडंसं रेस्टिंग झोनमध्ये जातं आणि देन त्याची परत डायरेक्शन डिसाईड करतं. तर त्यावेळेस इथे मार्केटनी थोडासा पॉज घेतलेला किंवा रेस्टिंग झोनमध्ये मार्केट गेलेलं आणि त्यानंतर एक्झॅक्टली 10 o'clockला जो इनसाइड कॅन्डल सेटअप क्रिएट झाला त्याचा लो ब्रेकडाऊन झाला. तर त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला एंट्री घ्यायची. जशी की ही आपली नेक्स्ट ओपनिंगची कॅन्डल आहे, त्याला आपण इकडे ट्रेड प्लॅन करणार. आता ट्रेड प्लॅन केल्यानंतर स्टॉप लॉस तुम्ही कोणता ठेवणार, एक तर तुम्ही ह्या कॅन्डलचा हाय पण SL ठेवू शकता आणि रिवॉर्ड किती ठेवणार,
जेवढा तुमचा SL आहे तेवढाच तुमचा पहिला रिवॉर्ड येणार आणि दुसरा रिवॉर्ड काय येणार किंवा दुसरं टार्गेट काय येणार, जेवढा तुमचा स्टॉप लॉस आहे त्याच्या डबल तुम्हाला टार्गेट प्लॅन करायचा. तर त्याला आपण सिंपल लँग्वेजमध्ये 1:2 चा रिस्क रिवॉर्ड रेशो बोलतो. फॉर एक्झाम्पल तुमचा ₹20 चा स्टॉप लॉस आहे, तर तुम्हाला पहिलं टार्गेट हे तुमचं ₹20 असेल आणि त्याच्यानंतर 20 तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करायचा, लाईक कॉस्ट टू कॉस्ट करायचा आणि सेकंड टार्गेट हे तुमचं 40चं असणार आहे. हे अकॉर्डिंग तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करायचा. आता तुम्ही बोलणार ज्योती सेटअपची ॲक्युरेसी किती? तर ह्या सेटअपची ॲक्युरेसी सिंपल 60 to 70% आहे. इवन सेटअपची ॲक्युरेसी 50% जरी आली आणि तुम्ही जर 1:2 फॉलो केला तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता. तर सिंपल हा आपला सेलिंग साईडला ट्रेड गेला आहे. तर सेलिंग साईडला ट्रेड गेल्यामुळे आपण काय करतो, शॉर्टची एंट्रीकडे प्लॅन करतो. तर इथे जसं सेलचं टूल मिळतं तुम्हाला, तुम्ही शॉर्ट पोझिशनला क्लिक करू शकता. तर इथे तुम्हाला प्लेस करायचं आहे आणि तुमचा स्टॉप लॉस जो आहे त्याच्या डबल टार्गेट प्लॅन करायचं किंवा 1:1. आता हा इंट्राडेसाठी सेटअप आहे, तर त्यामुळे तुम्ही सेम डेलाच ही पोझिशन तुमची क्लोज होणार. जसं की आता तुम्ही इथे बघितलं असेल, तुमचा SL हा ऑलमोस्ट ₹70चा, म्हणजे तुम्हाला टार्गेट पण 70 मिनिमम पहिलं फॉलो करायचं आणि नंतर त्याच्या डबल करायचं. त्याच्यानंतर डबल म्हणजे किती, 70च्या डबल 140. तर आरामात तुम्हाला इथे 1:2 चा रिस्क रिवॉर्ड रेशो मिळाला आहे. त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचा ट्रेड क्लोज करू शकता. वन मोर मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दाखवते इंडेक्समध्ये. जसं तुम्ही इथे बघू शकता, आज मार्केट ओपन झालं. मार्केट ओपन झाल्यानंतर ही फर्स्ट कॅन्डल आहे. हे फर्स्ट कॅन्डलच्या मध्येच मार्केटने काय केलं, इनसाइड कॅन्डल क्रिएट करायला स्टार्ट केली. म्हणजे आपण काय केलं, त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केला. कंडिशन आपल्याला मॅच करायची, त्या कॅन्डलमध्ये मिनिमम 2 ते 3 कॅन्डल पाहिजे, त्या अकॉर्डिंगच ती इनसाइड कॅन्डल क्रिएट होती. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल 2 कॅन्डल मिनिमम आहे, मॅक्झिमम जसं मी स्टार्टिंगला बोलले होते किती पण चालेल. सिंपल त्याने हाय ब्रेक केला. हाय ब्रेक केल्यानंतर तुमचा लॉंग साईडचा ट्रेड बनणार. त्याच वेळेस तुम्ही काय करणार, त्याच वेळेस तुम्ही याचा लो तुमचा SL असणार आणि त्याच्यात डबल म्हणजे 150 किंवा 75 हे तुमचं पहिलं टार्गेट असणार. 150 आल्यानंतर तुम्हाला पोझिशन क्लोज करायची. आता ह्या कंडिशनमध्ये तुम्ही काय करणार, ATM वाला कॉल बाय करणार. ATM वाला कॉल म्हणजे ह्यावेळेस मार्केट कितीला चालू होतं, मार्केट आपली एंट्री झाली त्यावेळेस मार्केट 24,142ला चालू होती. ही आपली स्पॉट प्राईस झाली. तर आपल्याला याच्या अकॉर्डिंग ॲट द मनीचा ऑप्शन घ्यायचा, म्हणजे 24,150 किंवा 24,100चा तुम्ही एक कॉल तिथे बाय करणार. तुम्हाला इवन तो कॉल कसा येणार ते मी स्क्रीनवर पण दाखवते. तर सिंपल इथे मी स्क्रीन स्प्लिट केली माझी 2 पार्टमध्ये. इथे मी तुम्हाला तो 24,000चा 24,100 किंवा 24,150चा कॉल पण दाखवते. तर आपण निफ्टी घेतला, तर इथे मी ऑप्शनवर क्लिक करते. करंट एक्सपायरी घेणार आता आपण. करंट एक्सपायरी म्हणजे 5 मेची एक्सपायरी आहे ना. 24,150चा आपण कॉल घेतला. त्याच कॅन्डलला आपली एंट्री बनते. तर तेव्हा आपल्याला किती बेनिफिट होतोय, जसं तुम्ही बघितलं असेल ह्या सेटअपमध्ये आपली एंट्री 9:45ला होती आहे. म्हणजे 9:45च्या कॅन्डलला आपण एंट्री घेतली. त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल ऑलमोस्ट तो प्रीमियम 200ला चालला होता, 200च्या नियर होता. तर 200च्या नियर आपण हा प्रीमियम घेतलेला. तर 200च्या नियर प्रीमियम घेतल्यानंतर रूलच्या नुसार स्टॉप लॉस तुमचा हाच येतोय. तर इथे पण तुम्ही स्टॉप लॉस कॅन्डलचा लो प्लॅन करू शकता किंवा 75ला डेल्टाच्या अकॉर्डिंग 75ला अकॉर्डिंग डेल्टा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ATMचा स्ट्राईक घेता त्यावेळेस त्याचा डेल्टा ऑलमोस्ट 0.40 to 0.50च्या नियर असतो. त्या अकॉर्डिंग तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे सपोज तुमचा 70चा SL असेल तर ऑप्शनच्या प्रीमियममध्ये तुमचा 35 किंवा 37चा SL येणार, त्याच्या अर्धं डिवाईड करायचं. निफ्टीच्या चार्टमध्ये तुमचं टार्गेट 200 पॉईंटचं असेल तर तुम्हाला त्याच्या अर्धं करायचं. अर्धं केल्यानंतर किंवा 50% केल्यानंतर 100 येणार. जसं आता इथे आपला टार्गेट 150 होतं, तर 75 पर्यंत आपल्याला प्लॅन करायचं. आणि तुम्ही बघू शकता अगेन आरामात मार्केटने तेवढं आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. आता पण आपलं टेक्निकली कॅन्डलमध्ये पाहिला गेलं किंवा मेन जो स्पॉटचा चार्ट आहे आपला निफ्टीचा, त्यामध्ये जर पाहिला गेलं तर आपला 1:2 चा रिस्क रिवॉर्ड हा ऑलमोस्ट 10:30लाच कंप्लीट झाला. इथपर्यंत मार्केट का गेलं नाही किंवा मार्केटनी 150 द्यायला आपलं 70चंच टार्गेट असायला पाहिजे होतं, जसं मी बोललेले. तर 70 आपलं इथेच कंप्लीट होतं ह्या पॉईंटला. पण आपण आपल्या मेन असेटमध्ये जेव्हा टार्गेट कंप्लीट होतो ना, त्यावेळेस पोझिशन आपल्या याच्या अकॉर्डिंग होल्ड करू शकतो. कारण की ज्यावेळेस आपण तो ऑप्शन घेतला होता, जसं की हा ऑप्शन तुम्ही बघितला असेल 115ला गेला, आपण 75च एक्सपेक्ट केलं होतं. तर एवढा लांब का गेला तो, रिझन हे होता आपण जेव्हा बाय केला ना त्यावेळेस तो
ऑप्शन आपला ATM वाला होता, नंतर तो इन द मनी झाला. तर त्याची ऑब्व्हियसली डेल्टाची, गॅमाची, थीटाची, वेगाची सर्वचीच व्हॅल्यू चेंज झाली. त्यामुळे तो आपल्याला जास्त रिटर्न्स देऊन गेला. तर सिंपल तुम्हाला हे लॉजिक फॉलो करायचं इनसाइड कॅन्डलसाठी. तुम्ही हा सेटअप ऑप्शन ट्रेडिंगसाठी पण यूज करू शकता. तुम्ही हा स्टॉक इंट्राडे ट्रेडिंगसाठी पण यूज करू शकता. मी तुम्हाला बाईंग सेलिंग दोन्ही पण एक्झाम्पल दाखवलं. मस्त हा सेटअप आहे, यूज करून बघा आणि सेटअप कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.